Hi students, good morning. Today we are going to start a new chapter. It is organisms and population. Okay, and the first point of this chapter is ecosystem. Now look, what is ecosystem? An ecosystem is geographical area where the plants, animals and other organisms as well as weather and landscape work together to form bubble of life. Okay, what is ecosystem? Ecosystem is nothing but a combination of biotic as well as abiotic things. तर इकोसिस्टम म्हणजे काय असते, तर जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, मग ते प्लांट, ॲनिमल किंवा मायक्रोब्स असू देत, हे सगळे लिव्हिंग थिंग्स आणि त्याचबरोबर त्यांच्या सराउंडिंगला जे अबायोटिक फॅक्टर्स असतात, जसे की लँडस्केप, टेम्परेचर, ह्युमिडिटी, प्रेसिपिटेशन काही असेल, तर या सगळ्याला आपण एकत्रितरित्या इकोसिस्टम असं म्हणतो. ठीक आहे. आता आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट का आहे बघा इकोसिस्टमच्या संदर्भात. इकोसिस्टम कॅन बी व्हेरी लार्ज ऑर व्हेरी स्मॉल. बघा, एका आपण ड्रॉपलेटचा जर विचार केला तरीसुद्धा त्या ड्रॉपलेटमध्ये खूप सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम असू शकतात. तर ही झाली एक छोटीशी इकोसिस्टम. त्याचबरोबर ज्या वेळेला आपण ओशन सरफेसचा विचार करतो त्यावेळेला ती झाली ओशन इकोसिस्टम. म्हणजे इकोसिस्टम ही छोट्यात छोटी आणि मोठ्यात मोठी असू शकते. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट का आहे बघा इकोसिस्टमच्या संदर्भात. लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन इन द लिव्हिंग वर्ल्ड. बघा, लिव्हिंग वर्ल्ड हे अचानकपणे तयार झालेलं नाही आहे. जी काही बायोडायव्हर्सिटी आहे, बायोडायव्हर्सिटी इज नथिंग बट व्हरायटी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट ऑन द अर्थ. आता ही जी काही बायोडायव्हर्सिटी आहे ही हळूहळू एका स्टेप वाईज मॅनरने तयार झालेली आहे. तर ज्या वेळेला अर्थवरती वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होत होते त्यावेळेला एक प्रोटोकॉल होता. तो काय होता बघा. पहिल्यांदा पूर्ण बायोस्फिअर हे ॲटम्सनी आणि मॉलिक्युल्सनी बनलेलं होतं. ठीक आहे. आणि त्यापैकी बरेचसे मॉलिक्युल्स हे इनऑर्गॅनिक कंपोनंट्स होते. हे इनऑर्गॅनिक कंपोनंट्स ज्या वेळेला कंबाईंड झाले केमिकली त्यावेळेला ते ऑर्गॅनिक सबस्ट्रेटमध्ये कन्वर्ट झाले. ठीक आहे. आणि मग त्यानंतर त्यांच्या सेल्स झाल्या, म्हणजे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम जनरेट झाले. मग थोडंसं इव्होल्युशन झालं. मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जनरेट झाले ज्यांच्याकडे स्पेसिफिक प्रॉपर्टी होती किंवा आपण म्हणूया त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन झालं होतं, ते थोडेसे हायर होते. मग त्यानंतर आपण लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, ऑर्गॅनिझम, पॉप्युलेशन, कम्युनिटी, इकोसिस्टीम आणि बायोम या पद्धतीने स्टडी करतो. आता एकापाठोपाठ एक ऑर्गॅनिझम, पॉप्युलेशन, कम्युनिटी अँड इकोसिस्टीम यांची डेफिनेशन काय बघूया. आणि आता आपण ज्या स्टेप्स बघितल्या ऑर्गॅनिझमपासून बायोमपर्यंत त्यालाच आपण म्हणतो इकॉलॉजिकल हिरार्ची. इकॉलॉजिकल हिरार्ची एक स्टेप वाईज मॅनरने अरेंज केलेली जी सिस्टीम आहे. आता इकॉलॉजिकल हिरार्ची म्हणजे काय बघूया आणि डेफिनेशन्स बघूया. बघा, इकॉलॉजिकल हिरार्ची, इकॉलॉजिकल ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम इज नथिंग बट इकॉलॉजिकल हिरार्ची. ज्यावेळेला आपण ग्रुपिझम करतो ऑर्गॅनिझमचं इकॉलॉजिकली त्यावेळेला आपण त्याला इकॉलॉजिकल हिरार्ची असं म्हणतो. ठीक आहे. आणि आपण हीच इकॉलॉजिकल हिरार्ची कॉम्प्लेक्सिटीनुसार स्टडी करतो आणि तो एक स्पेसिफिक मॅनर जो आहे, प्रोटोकॉल आहे, तो काय आहे, ऑर्गॅनिझम, पॉप्युलेशन, कम्युनिटीज अँड बायोम्स. बघा, मी तुम्हाला एक इथे डायग्राम दाखवली आहे. याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल, पॉप्युलेशन, कम्युनिटी, इकोसिस्टीम, बायोम आणि बायोस्पियर अशा स्टेप्स दाखवले आहेत. बघा, इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, तर इथे एक इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम इज अ बेसिक युनिट ऑफ इकॉलॉजिकल हिरार्ची. ठीक आहे. तर आपण ज्यावेळेला एका फक्त इंडिव्हिज्युअलचा विचार करतो, फक्त एका ऑर्गॅनिझमचा विचार करतो, त्यावेळेला आपण काय म्हणूया, इट इज अ बेसिक युनिट ऑफ इकॉलॉजिकल हिरार्ची. ठीक आहे. म्हणजे पूर्ण कम्युनिटीमध्ये किंवा पूर्ण पॉप्युलेशनमध्ये फक्त आणि फक्त इथे आपण एकाच इंडिव्हिज्युअलचा किंवा एकाच लिव्हिंग थिंगचा विचार करायचा आहे. सपोज एक ग्रुप ऑफ फिश असतील किंवा ग्रुप ऑफ झेब्रा असतील, तर अशा वेळेला आपण काय करायचं आहे, तर फक्त एका झेब्राचा विचार करायचा आहे, कारण तो काय आहे, एक इंडिव्हिज्युअल. ठीक आहे. नेक्स्ट वन बघा, ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम काइंड इनिबिटिंग अ जिओग्राफिकल एरिया, इट इज नथिंग बट पॉप्युलेशन.
ज्या वेळेला एकाच टाईपचे सगळे ऑर्गॅनिझम्स एकत्र येतात आणि एकच जॉग्राफिकल एरिया शेअर करतात, त्यावेळेला ती होते पॉप्युलेशन. इथे बघा, तर इंडिव्हिज्युअलच्या खाली आपण पॉप्युलेशन हा पार्ट स्टडी करतोय. तर इथे एक इंडिव्हिज्युअल आहे. कोण आहे तो? तर एक फिश आहे. ज्या वेळेला हाच फिश किंवा याच टाईपचे खूप सगळे फिश एकत्र येतात, त्यावेळेला ते काय होतात? तर पॉप्युलेशन. ठीक आहे. नेक्स्ट वन जो इकॉलॉजिकल हिरार्चीचा पार्ट आहे तो आहे कम्युनिटी. सेव्हरल पॉप्युलेशन ऑफ डिफरंट स्पेसीज इन अ पर्टिक्युलर एरिया, इट इज नथिंग बट कम्युनिटी. ठीक आहे. ज्या वेळेला डिफरंट स्पेसीस एकत्र येतात आणि एकच जॉग्राफिकल एरिया शेअर करतात, किंवा त्या जॉग्राफिकल एरियामध्ये असणारे जेवढे सगळे अबायोटिक फॅक्टर्स आहेत, हे सगळे अबायोटिक फॅक्टर्स त्यांच्यावरती सायमल्टेनियसली रिॲक्ट होत असतात, त्यावेळेला आपण त्याला म्हणतो कम्युनिटी. तर बघा, इथे कम्युनिटीची जी काही स्टेप दाखवली आहे, इथे खूप सगळे ॲक्वॅटिक क्रिएचर्स दाखवलेत. याच्यामध्ये काही बिग फिशेस आहेत, जेली फिश आहेत, क्रॅब आहेत, आणि त्याच्यानंतर तोच एक इंडिव्हिज्युअल फिश आहे आयडियल, जो आपण पहिल्यांदा इंडिव्हिज्युअल आणि पॉप्युलेशनच्या डायग्राममध्ये बघितला होता. तर याला एकत्रितरित्या आपण काय म्हणतो? कम्युनिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जो इकॉलॉजिकल हिरार्चीचा स्टेप येते ती असते इकोसिस्टीम. बघा, इकोसिस्टीम म्हणजे काय हे आता आपण ऑलरेडी बघितलं होतं. ज्यावेळेला लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकत्र असतात एका टिपिकल जॉग्राफिकल एरियामध्ये, त्यावेळेला आपण त्याला म्हणतो इकोसिस्टीम. आता नेक्स्ट वन जो पार्ट आहे तो आहे बायोम आणि बायोस्फिअर. तर आता बायोम म्हणजे काय बघा, biome is large geographical or terrestrial unit in which a specific climatic zone is there, which have major zone of plant communities as well as animal communities, means flora and fauna. ठीक आहे. तर बायोम म्हणजे काय असतो? एक लार्ज रिजनल एरिया असतो, लार्ज जॉग्राफिकल एरिया असतो. तिथे एकच क्लायमॅटिक कंडिशन असते, आणि या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये जे सगळे ॲनिमल्स आणि प्लांट्स राहतात किंवा जेवढे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहतात, त्याला आपण काय म्हणतो? बायोम असं म्हणतो. ठीक आहे. आता इथे मी तुम्हाला बायोमची एक टिपिकल डायग्राम दाखवली. तर काय सांगितले बघा, डिस्ट्रीब्युशन ऑफ मेजर बायोम्स विथ रिस्पेक्ट टू ॲन्युअल टेम्परेचर ॲज वेल ॲज प्रेसिपिटेशन. बघा, नेहमी लक्षात ठेवा की आपली जी अर्थ आहे तिथे नेहमीच एकसारखं एन्व्हायरमेंटल कंडिशन कधीच नसते, आणि जेवढे सगळे हे बायोम्स आहेत, या सगळ्या बायोम्समध्ये वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशन असतात. म्हणजे काय, तर डेझर्ट असेल तर तिथे खूप जास्त टेम्परेचर असतं आणि खूप कमी पाणी असतं किंवा ह्युमिडिटी असते. प्रेसिपिटेशन जवळपास नसतंच. प्रेसिपिटेशन इज नथिंग बट रेनफॉल. ओके. आता जो काही आर्टिक किंवा अंटार्क्टिक झोन आहे, इथं बरोबर अपोजिट एन्व्हायरमेंटल कंडिशन असते. तिथे खूप कमी टेम्परेचर असतं, त्याचबरोबर स्नोफॉल असतो. बरोबर आहे. अशाच पद्धतीनं प्रत्येक फॉरेस्ट एरियामध्ये, प्रत्येक जिओग्राफिकल एरियामध्ये अशा टाईपच्या कंडिशन असतात. अर्थात ह्या डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन ह्या 2 फॅक्टर्स थ्रू मेंटेन केल्या जातात, आणि हे 2 अबायोटिक किंवा फिजिकल फॅक्टर्स आहेत, टेम्परेचर अँड प्रेसिपिटेशन. आता पूर्ण बायोस्फिअरचा विचार केला तर आपण जनरली 6 बायोम्स आहेत असं कन्सिडर करतो. ठीक आहे. आणि 6 बायोम्स कोणते कोणते? तर फर्स्ट वन डेझर्ट, सेकंड वन ग्रासलँड, थर्ड वन ट्रॉपिकल फॉरेस्ट, फोर्थ वन टेम्परेट फॉरेस्ट, लास्ट वन जो आहे तो आहे कोनिफरस फॉरेस्ट अँड आर्टिक अँड अल्पाईन टुंड्रा. आता आपण एकापाठोपाठ एक हे कुठे असतात आणि तिथे कोणत्या जॉग्राफिकल कंडिशन असतात, त्याचबरोबर तिथे कोणत्या टाईपचे ॲनिमल्स किंवा प्लांट्स सापडतात ते बघूया. द फर्स्ट वन टाईप ऑफ बायोम इज डेझर्ट. द डेझर्ट बायोम कवर अबाउट 1/5 ऑफ अर्थ सरफेस, and this biome has layer of soil and can either be sandy or stony. It is depend upon types of desert. ठीक आहे. तर ऑब्वियसली इथं प्रेसिपिटेशन खूप कमी असतं. प्रेसिपिटेशन म्हणजे रेनफॉल, आणि त्यानंतर टेम्परेचर हे जास्त असतं. व्हेजिटेशनचा विचार केला तर इथे खूप कमी स्पेसेस सापडतात, आणि ग्रीन लेअर हा टोटली ॲब्सेंट असतो. नेक्स्ट वन बायोम आहे ग्रासलँड.
Grasslands are areas where the vegetation is dominated by grasses. ठीक आहे, इथे जेवढा सगळा एरिया आहे हा ग्रासनी कव्हर झालेला असतो. आणि त्याच्यानंतर आणखी काही तिथे प्लांट्स सापडतात. ते छोटेसे हर्ब्स असतात, श्रब्स असतात, पण खूप मोठे प्लांट्स तिथे सापडत नाहीत. प्रेसिपिटेशनचा विचार केला तर मेडिएट प्रेसिपिटेशन असतं आणि त्यानंतर काही लेग्युम्स आणि अदर हर्ब्स तिथे आपल्याला दिसून येतात. आता इथे कोणते कोणते ॲनिमल्स सापडतात, तर जे हार्बिओरस आहेत असे ॲनिमल्स तिथे जास्त सापडतात. फॉर एक्झाम्पल झेब्रा, त्याच्यानंतर जिराफ एक्सेट्रा. त्याचबरोबर कार्निव्होरसही सापडतात. फॉर एक्झाम्पल हायना, लायन. नेक्स्ट वन टुंड्रा. इथे तुम्हाला इमेज दिसत असेल आणि इथे टोटली स्नोफॉलनी कवर झालेले माउंटन्स दिसत आहेत. तो टुंड्रा रिजन जनरली आर्टिक आणि अंटार्क्टिक रिजनवर सापडतो, जे लास्ट मोस्ट पोल आहेत आपल्या अर्थ सरफेसचे. इथे क्लायमॅटिक कंडिशनचा विचार केला तर इथे क्लायमॅटिक कंडिशन खूप कोल्ड असते, विंडी असते आणि रेनफॉल जवळपास स्नोफॉलच्या स्वरूपातच असतो. अर्थात इथे सॉईल लेअर खूप खाली असतो स्नो लेअरच्या आणि त्यामुळे जर आपण व्हेजिटेशनचा विचार केला तर फार कमी व्हेजिटेशन इथे आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट वन ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. जनरली हा रिजन जो आहे हा ट्रॉपिकल रिजनवर दिसून येतो वर्ल्डच्या. इथे रेनफॉलचा विचार केला तर ॲन्युअल रेनफॉल खूप जास्त असतो. पर मंथ 60 mm रेनफॉल आपल्याला इथे दिसून येतो. आणि त्यानंतर बायोडायव्हर्सिटीचा विचार केला तर जवळपास 40 to 75% ऑफ स्पीसीज ऑन द अर्थ लिव्ह देअर. ठीक आहे, तर सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी आपल्याला ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये दिसते, कारण हे एव्हरग्रीन फॉरेस्ट आहेत आणि त्याचबरोबर इथे खूप सगळं व्हेजिटेशन आहे आणि त्यामुळे हार्बिओरस आणि कार्निओरस यांची जी काही संख्या आहे, नंबर आहे, हा सुद्धा जास्त असतो. टेम्परेट फॉरेस्ट बघा, टेम्परेट फॉरेस्ट हा जो काही रिजन आहे किंवा हा जो काही एक पट्टा आहे हा ॲक्च्युली कुठे असतो, तर इट जनरली लोकेटेड ॲट मिड लॅटिट्यूड एरियाज, विच मीन्स दॅट वाय वी फाउंड बिटवीन अ पोलर रिजन अँड ट्रॉपिकल रिजन. आता इथं जे टेम्परेचर आहे हे ट्रॉपिकल रिजनपेक्षा थोडंसं कमी आणि पोलर रिजनपेक्षा थोडंसं जास्त असतं. इथे या टाईपचं व्हेजिटेशन दिसून येतं. फार एव्हरग्रीन फॉरेस्ट पण नाहीत आणि त्याच्यानंतर फार कमी व्हेजिटेशनही नाही. सिजनल प्लांट्स तिथे दिसून येतात. जनरली स्प्रिंग सीझनमध्ये इथे अशा टाईपचे प्लांट्स दिसतात. नेक्स्ट वन कॉनिफोरस फॉरेस्ट. दिस फॉरेस्ट in which a vegetation composed of primary of the cone-bearing needle leaves or scale-leaved evergreen forest or evergreen trees found in area that have a long winter and moderate to the high annual precipitation. ठीक आहे, तर जिथे टेम्परेचर खूप जास्त नाही खूप कमी नाही, त्याचबरोबर जे काही प्रेसिपिटेशन म्हणजे रेनफॉल आहे हा सुद्धा मिडिएट आहे टू हाय आहे, अशा ठिकाणी या टाईपचे व्हेजिटेशन किंवा फॉरेस्ट दिसून येतात. जनरली जे काही जिम्नोस्पर्म्स आहेत, फॉर एक्झाम्पल पायनस, त्याच्यानंतर ओक ट्रीज यासारखे प्लांट्स इथे दिसून येतात. पण सगळे जे टाईप्स आहेत बायोम्सचे ते बघितल्याने आता आपण वर्ल्ड मॅप ऑफ बायोम्स बघतो आहे. इथे आपल्याला एक सेपरेट कलर इंडेक्सने दाखवलं आहे की पर्टिक्युलर एरियामध्ये कोणत्या टाईपचे फॉरेस्ट सापडतात किंवा कोणत्या टाईपचं व्हेजिटेशन आणि बायोम सापडतात. ठीक आहे, तर जे काही लॅटिट्यूड, प्रेसिपिटेशन आणि टेम्परेचर आहेत याच्यानुसार हे बायोम सेपरेट झालेले असतात. इथे त्या हॅबिटॅटनुसार ॲडॅप्ट झालेले प्लांट्स आणि ॲनिमल्स आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर जे काही मायक्रोब्स असतात किंवा जे काही डिकम्पोजर्स असतात हे सुद्धा या बायोम्समध्ये इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करतात. आता बघा, रिजनल अँड लोकल व्हेरिएशन विदिन ईच बायोम्स लीड टू फॉर्मेशन ऑफ व्हरायटी ऑफ हॅबिटॅट्स. ठीक आहे, तर हॅबिटॅट म्हणजे काय असतात, तर हॅबिटॅटमध्ये टिपिकल रिजनमध्ये सापडणारे प्लांट्स आणि ॲनिमल्स त्याचबरोबर मायक्रोब्स आपण इन्क्लूड करतो.
तर हे काही रिजनल आणि लोकल व्हेरिएशन आहे बायोम्समध्ये. हे काय करतात तर व्हरायटी ऑफ हॅबिटॅट्स जनरेट करतात. आता हॅबिटॅट्स म्हणजे काय, हा पार्ट जो आहे आपण हा लेक्चरला व्यवस्थित बघणार आहोत इन डिटेलमध्ये. फक्त आता त्याची डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट वन पॉईंट, ऑन द अर्थ लाईफ एक्झिस्ट इवन इन एक्स्ट्रीम अँड हार्श हॅबिटॅट ऑल्सो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल राजस्थान डेझर्ट, त्याच्यानंतर रेन सोक्ड फॉरेस्ट इन नॉर्थ ईस्टर्न स्टेट. अँड द नेक्स्ट वन माउंटेन टॉप्स ऑफ हिमालया. इथे खूप एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन असते, एकतर टेम्परेचर खूप जास्त किंवा खूप कमी, आणि त्यानंतर ह्युमिडिटी आणि जे काही ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे याच्यामध्ये पण खूप जास्त व्हेरिएशन असू शकतं. मग अशा ठिकाणीसुद्धा लिव्हिंग थिंग्स असतात, इथेसुद्धा टिपिकल हॅबिटॅट सापडतात. आणि या हॅबिटॅटमध्ये असे ॲनिमल्स आणि असे मायक्रोब्स आहेत यांनी स्वतःला त्या एन्व्हायरमेंटसाठी ॲडॅप्ट केलेलं आहे, स्वतःला त्यासाठी मॉडिफाईड केलेलं आहे. आणि त्यामुळे अर्थच्या प्रत्येक सरफेसवरती कोणता ना कोणता तरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा हॅबिटॅट आपल्याला दिसून येते. तर जे ऑर्गॅनिझम्स किंवा जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट कंडिशनमध्ये सापडतात त्यांना आपण काय म्हणतो, एक्स्ट्रेमोफिलस. ठीक आहे, तर काही बॅक्टेरिया जे आहेत हे ॲसिडोफिलस असतात, म्हणजे ॲसिडिक कंडिशनमध्ये सापडतात. काही ज्या हॉट स्प्रिंग आहेत तिथेही सापडतात. तर हे असे काही क्रिएचर, आता तुम्हाला इमेज दिसते, हे क्रिएचर अशा सी बेडवर सापडतात तिथे सनलाईट पण नाही पोचू शकत. आणि त्याचबरोबर तिथे खूप जास्त टेम्परेचर आणि त्याचबरोबर प्रेशर अप्लाय झालेलं असतं. अशा ठिकाणीसुद्धा ते ग्रो होऊ शकतात. तर हे एक्स्ट्रोमोफिलस काय असतात हे आता आपण उद्या बघूया. त्याचबरोबर उद्या आपण हॅबिटॅट आणि निशे या दोघांमधला फरक बघतोय. तर उद्याचं लेक्चर चुकवायचं नाही आहे. आता आपण उद्या भेटूया. बाय.